बोलताना गमतीने म्हणलं तसं काही भलेबुरे अनुभव घेतले. भाषणांचं रेकॉर्डिंग होत आहे, त्यामुळे उगाच त्याची वाच्यता नको, कारण आपण फारच संवेदनशील आहोत. आणि त्याच्याच बरोबरीने काश्मीर मधल्या जवळजवळ 21 शाळांशी मी गेली 15 वर्ष निगडीत आहे. वर्षात 6 वेळा तरी काश्मीरी विद्यार्थी माझ्याकडे राहायला येतात. आणि देवदयेनं सगळं जुळून आलं तर जुलै महिन्यापासून काश्मीरच्या 3 मुली ज्या पोस्ट ग्रॅज्युएट करतायत त्या 2 वर्षासाठी माझ्या घरी राहायला यायच्या. या सगळ्या अनुभवांवरती आधारित माझं काश्मीर हे पुस्तक आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की आज मी तिला काश्मीरमध्ये जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत त्या दोन्ही सरकारने हे माझं पुस्तक त्यांच्या सोशल पॉलिसीसाठी पॉलिसी डॉक्युमेंट म्हणून स्वीकारलेलं आहे. ही पुस्तकाची जाहिरात होती म्हणण्यापेक्षा सुद्धा मी माईक, श्रोते आणि हॉल याचे टेस्टिंग मी करत होतो, हे मोकळेपणाने सांगतो. आजच्या विषयाकडे वळतो. जागतिक राजकारणात भारतीय अर्थकारण. भारतामध्ये काय माझ्या क्लिअरिंग हाऊसला मला डॉलरमध्ये नाही ना पैसे देत आहे, मग मी तो रुपयात कन्वर्ट करतो. पैसा विकताना मी पुन्हा रुपयाचा डॉलर करतो आणि परत. मग जर मला इथनं मला मी असं ह्यातनं x+x+2 मध्ये मला 10% पाहिजे आणि रुपये आणि डॉलर मध्ये मला 15 रुपये पाहिजे असं ठरवून आलेलं नसतं. मी म्हणतो कुठच्याही खिशात त्या 25 रुपये द्यानं मोकळा करा. आता तुमच्या असं लक्षात येईल की रुपी डॉलर पॅरिटी जेव्हा डॉलरच्या बाजूला झुकते तेव्हा आत्ताच असं नाही, नेहमी आपल्याकडे बाजारात पैसे काढून घेतले जातात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यातला एक लोकल ट्रेंड असतो किंवा टाइम झोनच्या दृष्टीने तुमच्या असं लक्षात येईल की FII सेल करतायत वस्तुस्थिती. मग ते दररोज 1 मार्च असू दे सेल करतायत, 21 मार्च असू दे सेल करतायत, 12 एप्रिल असू दे सेल करतायत, 26 मे चंद्रशेखर टिळकचा वाढदिवस त्या दिवशी सेल करतायत. असं नसतं, त्याच्यात सायकल्स आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की इनव्हेरिएबली मार्केटचा ट्रेंड काहीही असू दे, युद्ध असू दे किंवा नको असू दे, साधारणपणे 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 101% FII सेल होतो. कारण त्यांचं आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असं आहे. आणि 25 डिसेंबर ते 3 जानेवारी ते ऑफिसात येत नाही. आग लागली तर तो म्हणतील इन्शुरन्स कंपनी बघेल. सांगतात शांतपणे, उगाच ईमेल करून त्रास देऊ नकोस, 24 तास काम करतो हे आपल्याकडे खुळचटपणा आहे. ते म्हणजे याचा अर्थ तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे आणि दररोज येतात अडचण असेल तर त्याला इमर्जन्सी म्हणत नाही, तुझं सिस्टम फेल्युअर आहे. ते नेहमी साधारणपणे मार्चच्या शेवटच्या दिवसात देतात, कारण ती त्यांची टॅक्स रिटर्न फाईल करण्याची गणित आहे. ऍडव्हान्स टॅक्समध्ये पैसेच द्यावे लागतात ना. कुठची व्यावसायिक कंपनी तुमच्या माझ्यासारखी खुळी नसते हो, खिशातनं टॅक्स नाही भरत, ते प्रॉफिटमधनं देतात. ते इनव्हेरिएबली डिसेंबरमध्ये पैसे विकण्याचं, शेअर्स विकण्याचं दुसरं कारण असं असतं, डिसेंबरच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश ऑन हँड दाखवावी लागते, त्यातच त्यांना त्या वर्षाचे PLI मिळतात. जगभरामध्ये भारत, कोरिया आणि जपान हे 3 देश सोडले तर फिनान्शियल सर्व्हिसेस मधली चंद्रशेखर टिळक सारखी सगळी माणसं, माझी पिढी तर संपलीच आता, हे तुला पगार किती आहे याच्यावर काम करत नाही, ते फक्त बोनसवर काम करतात. ग्रॅच्युटी म्हणजे 15 वर्ष थांबायला हवं. प्रॉव्हिडंट फंड म्हणजे 5 वर्ष थांबायला. मला काय येणार लागला का खोळा, मला वर्षात किती वेळा PLI दे हे सांग. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, हे जे तुम्ही म्हणताय ना हे फक्त इक्विटीमध्ये होत आहे. तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये या, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये या, त्यातही जर निपॉन सारखा म्युच्युअल फंड असेल की ज्यांची ग्लोबल मार्केटमध्ये कमोडिटीची ख्याती आहे, त्या सगळ्यांच्या मल्टी ॲसेट अलोकेशन फंड मधलं इन्स्टिट्यूशनल होल्डिंग वाढतंय, ते तिकडं जात आहे. कारण ज्या प्रमाणात आकडेवारी आमच्या पेपरमध्ये देत आहेत, CNBC सारखे चॅनलवाले देत आहेत, ती जरा सुद्धा खोटी नाही आहे. मी अगदी मोकळेपणे सांगतो, BSE NSE देतात, रिझर्व्ह बँक देते, तेच देत आहेत ते. पण जर त्या प्रमाणामध्ये केवळ विकले त्या संस्थेला प्रॉफिट झाला झाला, पण त्यांनी जर तेवढे पैसे माझ्या देश म्हणून, इकॉनॉमी म्हणून, मला काय महत्वाचं आहे तो देशातच राहिला पाहिजे पैसा, तो देशाच्या बाहेर गेला तर माझी पंचायत आहे. मग जर तुम्ही विचार करा, फक्त स्वतःला प्रश्न विचारा, शेखर टिळक मूर्ख, त्याचा पुढचा शब्द वापरायचा असला तरी माझी हरकत नाही. माझ्या नावातली पहिली 2 अक्षर आहेत त्याचे वर्ण मराठीत एवढ्या शिव्या आहेत. परंतु यू वुड
रिअलाइज जर तेवढे पैसे माझ्या देशाच्या बाहेर गेले असते तर आता मला डॉलरचा भाव 100 रुपयाच्या वर जायला हवा होता. तिसरी गोष्ट, तो गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये येतोय, तो पेन्शनमध्ये येतोय. अर्थव्यवस्था म्हणून मला इक्विटीपेक्षा तो या लॉंग टर्म मध्ये आलेला परवडतो. आणि तिसरी आणि ग्लोबल गोष्ट, हा जो FII चा पैसा आहे, तुमच्या असं लक्षात येईल की ते केव्हा विकू शकतात. जे तुमचा जो प्रश्न असेल की असं असेल तर माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आणि बाजाराचं काय होईल, अगदी मलाही प्रश्न पडतो. अगदी साधी तेव्हा आपलं शेवटी हार्ड मनी आपल्याला काय गोंड्यात थोडी दिले कोणी, का द्यावं, का आपण काय बांगड्या भरल्या काय. तुम्ही मला सांगा की एक सिंपल लॉजिक आहे का नाही, की तो जो पैसा आहे ते केव्हा शेअर विकू शकता, दुसरा कोणतरी विकत घेईल तेव्हा. मी विकतोय असं म्हणून विकला बाहेर गेलो असं नाही ना होत. बाजारात केव्हा व्यवहार होतो, दिल्या भावाला दिला शेअर दिल्या वेळेला कोणतरी तेव्हाच विकू शकतो जेव्हा त्याच वेळेला त्याच भावाला तोच शेअर कोणीतरी घेऊ शकत असतो. FII विकतायत त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंडचं तुझं आपलं ठीक आहे, सॉरी तुझं झालं, तुमचं जर कनेक्शन जास्त आहे तर मला राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून काय फरक पडतो, ताटात आहे का वाटीत आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, FII सेल करतात हो 2000% करतात, हा शेवटचा मुद्दा. नंतर काय या विषयावर मी 5 तास हातात कागद न घेता होईल, फक्त आजचा तो विषय नाही, कारण सुषमा स्वराज म्हणजे एका विशिष्ट पद्धतीचे कार्यक्रम करतो आणि ती शिस्त पाळलीच पाहिजे. सिंपल लॉजिक घ्यावं. तुमच्या असं लक्षात येईल की सरसकट सगळे नाही ना शेअर खालती आले. जर FII या प्रमाणात अक्रॉस द लॅडर अक्रॉस द बास्केट विकत असते तर ते धनाधन खालती यायला हवे होते की नाही, तसं नाही आहे. सिलेक्टिव्ह सेक्टर मध्ये ते खालती आले, सिलेक्टिव्ह सेक्टर मध्ये ते स्टेबल आहेत आणि सिलेक्टिव्ह सेक्टर मध्ये ते वाढले. त्या सेक्टर मध्ये सुद्धा लोक हुशार आहेत. हो तुम्ही आणि मीच अभ्यास करतो असं नाही, त्यांचा स्वतःचा रिसर्च असतो. सिंपल लॉजिक द्या, डिफेन्स वाढायला हवं होतं की नाही, मगाशी मी उदाहरण दिलं. मला सांगा, ज्या वेगानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स वाढला, ज्या वेगानं माझगाव डॉक वाढला, ज्या वेगानं BEL वाढला, त्या वेगानं BDL नाही ना वाढला. कारण BDL बॅकबर्नरच आहे, BEL हे फ्रंट आहे. संपूर्ण सरकार आणि संपूर्ण सरकारी कंपन्यांची राष्ट्रीय निगोशिएशन जागतिक निगोशिएशन तो करतो. म्हणजे डील होवं ना हो दोन्हीकडचं कमिशन मिळतं, म्हणून BEL तुम्हाला इंटरिम डिव्हिडंड देतं, BDL देत नाही. त्यामुळे विकतायत का हो 2000% विकतायत. आणि एक ग्लोबल फिनॉमिना आहे थिअरॉटिकल, हे साधारणपणे युद्ध आणि साथीचे रोग पसरतात तेव्हा बहुतांश वेळेला लिक्विड सरप्लस, मी लिक्विड वापरतो की तो मी थोड्या काळातच पार्किंग करतो. तो एरवी नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये इक्विटीमध्ये येतो, पण अशा परिस्थितीमध्ये तो नेहमी गोल्डमध्ये येतो. आता गोल्ड का वाढलं तर तिसरं काय असतं, FII चा पैसा हा मार्जिन ट्रेड्स वरती चालतो. त्यामुळे बघा, ज्या दिवशी मार्जिनचे ट्रेड ट्रिगर होतात तेव्हा काय सेल असतं आणि दुसऱ्या दिवशी कव्हरिंगचा काय सेल असतो. आय होप नाही काय या विषयाला आधी अंत नाही हो, डेंजर गळी. बरेच वर्ष आपला पेट्रोलचा भाव सेम आहे, तर आता भाव 200 पर्यंत पोहोचलाय, 210 पर बॅरल झालाय. तो पुन्हा कमी झाला आता, तर तो आपल्याला म्हणजे आता लॉस मेकिंग होत आहे पेट्रोल कंपन्यांना, पण मग तो आपल्याला सामान्य नागरिकाचा कमी होईल का पुढे, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा, डॉलर विनिमय दर आहे तो, माझं स्वतःचं एक्सपोर्ट युनिट आहे त्यामुळे आम्हाला फायदाच आहे. गेले 3-4 वर्ष तो 20% वाढलाय, पण हा आणखीन किती कमी होईल, कारण आता आपण म्हणजे एकदम बॉटम वरती आहोत आता, त्याच्यापेक्षा कमी होण्याची किती शक्यता आहे, हे 2 प्रश्न आहेत. दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करतो. आता फार मोठी व्हेरिएशन रुपी डॉलर मध्ये येईल असं मला वाटत नाही, आणि आलं तरी ते आपल्या फेवर मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. शेवटी काय ते मार्केट गमतीचं आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर अगदी मोकळेपणाने सांगतो की आपल्याकडे अशी मिथ आहे की तेल कंपन्या तेलाचे भाव ठरवतात. याच्या इतकं दुसरं खोटं विधान कुठचंही नाही, कोणाचंही सरकार असलं नाही. लेट अस बी व्हेरी क्लिअर. कोड ऑफ कंडक्ट चालू असेल तो तेलाचे भाव वाढू नको असं फक्त काळ्या फोनवरती येतं, म्हणजे ट्रॅक करता येत नाही अनलेस तुम्ही अंजली दामानी असता तर. तो गमतीचा भाग सोडतो. मला नाही वाटत तुम्ही म्हणता तेवढं 200 पर्यंत तेल जाणार नाही, गेलंही नाही. आणि आता
कारण त्या भावात तेल देणं हे कोणत्याही देशाला परवडणारं नाही. आणि एक शक्यता नाकारता येत नाही की कदाचित टेम्पररी, अगदी कम्प्लीट टेम्पररी फेजमध्ये तेलासाठीची असलेली ग्लोबल डिमांड वाढेल. ती एका पर्टिक्युलर लेवलला स्टेबिलाइज झाल्यानंतर ग्लोबल ऑइल मार्केटमधले तेलाचे भाव, कारण तुम्ही बघा ना, युद्धाच्या 40 दिवसात सुद्धा तो युद्ध सुरू होताना 90 होता, तो 128 पर्यंत जाऊन पुन्हा 110 वर आला. आणि तो ECGच्या एवढा वाईट नसला तरी फारसा भलाही नाही. आणि दॅट फ्लक्च्युएशन वुड कंटिन्यू. मला स्वतःला एक बरं वाटतंय की प्रॉबेबली दॅट वुड गिव्ह यू द मेजर एक्सपान्शन फॅसिलिटीज फॉर ऑइल सेक्टर इन आवर कंट्री. गिव्हन युअर जिओपॉलिटिकल लोकेशन. म्हणजे वेगळ्या पद्धतीने उदाहरण देतो की त्याचं कारण असं आहे की आपल्या ऑइल कंपन्या फार मोठ्या प्रमाणावरती जागतिक बाजारावर अवलंबून आहेत. लेट अस बी व्हेरी क्लिअर. हा मुद्दा मांडायचा होता म्हणून मी अमेरिका किती तेलाचं उत्पादन स्वतः करते हे सांगितलं. आपल्या भारतातल्या अगदी रिलायन्स, अदानी सकट ज्या कंपन्या आहेत ह्या प्रामुख्यानं ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत, त्या ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या नाही आहेत. त्यामुळे विल ऑलवेज बी वल्नरेबल. आपण ती सिच्युएशन कमी करायचा प्रयत्न करतोय. शेवटी राजकारण असलं तरी जामनगर म्हणून महत्वाचं ठरतं, म्हणून अदानी एनर्जी महत्वाचं ठरतं, कारण दे आर रेडी टू शेअर आउट द मनी. उद्या तुम्ही आणि मी अर्थमंत्री, पंतप्रधान झालो, आपला देश एवढा दुर्दैवी नाही, चांगली माणसं आहेत, परंतु गव्हर्नमेंटकडे एवढा पैसा नाही. यू वुड ॲग्री विथ मी, इट्स अ ह्यूज. आणि त्याचं जस्टेशन पिरियड खूप मोठा आहे. आताची जनरेशन इकॉनॉमी म्हणूनही आणि सबस्क्रायबर म्हणूनही इतका जस्टेशन पिरियड बेअर नाही करत. सो यू हॅव टू बी रिमेन व्हल्नरेबल. म्हणून तर आपण सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये राहायचा प्रयत्न करतोय. हा नाही तो, तो नाही तो, तो नाही तो. आणि मग आपण त्या दोघांना एकमेकांना भिडवतो ना, आपण आपल्याला हवं त्याच्याकडनं तेल घेतो. आता तेवढंच करता येईल. म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणतो की उद्या राहुल गांधी जरी अर्थमंत्री झाला तरी त्याच्यापुढे पर्याय नाही आहे, कारण ही देशाची स्थिती आहे. आपली सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहिती आहे का, की आपण सोर्स बदललाय, पण आपल्या देशाची तेलाची आयात ही प्राइस इनइलॅस्टिकच असते. आमच्या शेअर बाजारासारखं आहे की मी डिस्क्लोज नाही करत, पण गाणाच्या माणसाला कळतं हे ब्रोकर क्लायंट प्री ट्रेडला टाकलं की कोण क्लायंट आहे. आपली परिस्थिती ती आहे. थांबूया.